हॅलो पीपल. तर अय्यो पडली असते मी आता. तर माझं घरातलं काम आवरून झालं आहे. मी बोलली होती तुम्हाला त्याप्रमाणे आज मी सुरुवात केली टिफिन बनवायला आजपासून. तर आज मी बनवल्या आहे फक्त चपात्या, जास्त काय बनवलं नाही. द रिझन बिंग की मला उशीर झाला. ठीक आहे. हे जे तुम्ही बघता ओलवलं थोडं माझं मॉइश्चरायझर आहे आणि ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. चपात्या बनवला. रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं की मी मसाले भात बनवते, त्याची रेसिपी मी शॉर्ट्सवरती अपलोड करणार. दरवाजा बंद कर बच्चा, दरवाजा बंद कर बच्चा. ज्याची रेसिपी मी शॉर्ट्सवरती अपलोड करणार आहे. दिसेल. आणि काल मी ना एक ऑर्नाजाचं काय झालं बाबू, एक प्रोडक्ट घेतलं होतं जे ऑनलाईन मागवलं होतं, त्याचा पण रिव्ह्यू टाकला आहे मी. ठीक आहे. आणि आज मी ते मंगळसूत्र वापरणार आहे. अजून घातलं नाही आहे, थोडंसं घालायला टाईम आहे, म्हणजे घालणार आहे. रिधानला ना व्हिडिओमध्ये यायला जाम आवडतं. भाऊ तुझी तलवार दाखव, तलवार दाखव तुझी. तर हे पेन सेट जे मी रिधानला घेतले होते कोकण बाजारात ना, घाटकोपरमध्ये ना दरवर्षी कोकण बाजार भरतो जानेवारीमध्ये. तर हे आम्ही घेतले होते. ठीक आहे. कुठे जा अय्या, आज आय शॅडो जास्त झालं एका डोळ्याचं. जाऊ दे, आपण ना इकडे ॲडजस्ट करू. ठीक आहे. तर चपाती बनवली, रिठाण्याची भरडी बनवून ठेवली जी मी रोज बनवते ती. रात्रीचा भात होता तो गरम करून घेतला आहे, कारण का रिधान जास्त भात खात नाही आणि भात वाया जाऊ नये म्हणून. आणि मला असं काही वाटत नाही रात्रीचं उरलेलं खायला. रिझन बिंग की अन्न वाया जाऊ नये हे एकच आहे. तरी पण करताना मी खूप थोडा केला होता, एका वाटीचाच भात केला होता, त्यात तो पण राहिला. पण ठीक आहे. ओके, हे झाले माझं सगळं. आता मी लावणार आहे लिप बाम, माझा ज्यूसी लिप्सचा लिप बाम. काय हवं आहे बच्चा? ओके, बाय बाय गाईज. हॅलो पीपल. तर कसे आहात सगळे? निघाली आहे ऑफिसला. मी CSMTला आली आहे. आज मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ऑर्नादाचं मंगळसूत्र घालणार आहे. तर हे वालं मी घातलं आहे आता. छान दिसतं आहे, लाईक डिझाईन छान आहे, हे दिसतं पण सुंदर आहे. बघूया. आणि मी अजून 1-2 वेबसाईटवर ना ज्वेलरी मागवली आहे, लाईक प्रॉपर असं हे काय बोलतात त्याला, नेकलेसेस आणि ब्रेसलेट्स मागवले आहेत. त्यांचं पण मी आज संध्याकाळी, म्हणजे ते ऑफिसमध्ये आलं, सॅटर्डेला झालं होतं. मी काही हे करू शकली नाही कारण माझी सॅटर्डे सुट्टी होती. पण आज मी घरी जाऊन ते प्रॉपर अनलॉक करेल आणि तुम्हाला दाखवेल कसं वाटतं ते. मला खरंच छान डिझाईन छान वाटते मंगळसूत्राची आणि लेंथ पण बरोबर आहे. जर तुमची हाईट असेल तर ते तुम्हाला अजून छान दिसेल. माझी हाईट ॲव्हरेज आहे, जास्त लांब नाही आहे मी आणि जास्त बुटली पण नाही आहे, ॲव्हरेज हाईट आहे. ठीक आहे. आणि जाम गरम होतं यार, अजून मे महिना पण आला नाही आहे आणि एवढं गरम होतं आहे. कसं होणार आहे. तर सकाळी सगळं आवरून निघाली आहे मी. आता दुपारी गेल्यावरती ऑफिसमध्ये गेल्यावर भरपूर सारी कामं आहेत मला, ती पण पूर्ण करायची आहे. अजून एक की इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे. तर त्याचं पण अपडेट करायचं आहे. हॅलो पीपल. तर मी निघाली आहे ऑफिसमधनं. खूप काम आहे यार. लोक शोधून शोधून वैतागली आहे मी आणि लवकर भेटत नाही आहेत. हां, हेच उद्यासाठी इंटरव्ह्यू शेड्यूल केलं, तर बघूया काय होतं आहे ते. आणि चाललं आहे सगळं नीट. काय बोलू आज, काही सुचत नाही आहे बोलायला लगेच. माहीत नाही कसं, असं जरा डोकं असं शांत झालं आहे, सुन्न झालं आहे, टॉपिक भेटत नाही आहे बोलायला. ग्राफिक डिझायनर हवं आहे. लोक ॲन मोमेंटला इंटरव्ह्यूला येत नाही आहेत, फोन उचलत नाही आहेत. मला असं वाटतं की जशी कंपन्यांना कॅन्डिडेटची गरज असते तशी लोकांनाही जॉबची गरज असते. जर तुम्ही इंटरव्ह्यूला नाही यायचं तर पहिलं सांगा ना नाही यायचं बाबा. उगाच पहिलं हो बोलून मग नाही यायचं, इट डझंट लुक गुड. आणि हे प्रोफेशनलिझम पण नाही आहे. तर ह्याच गोष्टी होत आहेत. एका मुलापर्यंत फक्त डेट ऑफ जॉईनिंग कन्फर्म करायची होती, ती राहिली. आणि मग
त्याने सांगितलं होतं की सांग म्हणून. आणि म्हणतो की तुम्हाला ट्रॅव्हलिंग लांब पडणार आहे. गाईज मार्केटची सिच्युएशन काय चालू आहे, तुम्ही हातात आलेला जॉब सोडताय. थिंक अबाउट इट गाईज, थिंक अबाउट इट. बस तेवढंच माझं मत आहे. आता घरी जाऊन बघायचं आहे की रिधानने खूप मस्ती केली. आज मी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा कळालं रिधानने खूप मस्ती केली आहे. तर आता घरी जाऊन बघेल काय केलं हिरोने. का त्याने असं सांगितलं की म्हणजे घरून असं कळालं आहे की त्याने पूर्ण कलर खराब केले. मी त्याला कालच बोलले की मी त्यांना ड्रॉइंग बुक घेऊन येते, तरी पण त्याच्या अंगातून म्हणजे अशी शांतता नाही आहे. ठीक आहे, त्याला बोललं तुम्ही मी ड्रॉइंग बुक आणते, स्केच पेन आणते, तू कलर कर. एक नाही 2 ड्रॉइंग बुक घेते. ऐकलं नाही आणि आता सगळं खराब करून बसले. आता बघते घरी जाऊन काय करते. ठीक आहे, पटकन पळते. भेटूया संध्याकाळी. मी बघा मी आज संध्याकाळी जेवायला काय बनवते. बाय. नाही तर